नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास 2 वाहनांमध्ये कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला। या किरकोळ कारणावरून दोन्ही बाजूंच्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली। काही वेळातच हा वाद अधिक तीव्र झाला आणि आरोपींनी एका युवकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। मारहाणी दरम्यान युवकाच्या गळ्यातील सोन्याची चेनही हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी कारवाई करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणात वापरलेली दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत। पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत। मेडिकल चौकाच्या जवळ फिर्यादीच्या गाडीला रिव्हर्स घेताना आरोपीच्या गाडीने ठोकलं होतं आणि त्यामुळे त्या फिर्यादीच्या गाडीचं नुकसान झालं होतं। झालेल्या नुकसानी संदर्भात बाबा त्यांची चर्चा चालू होती। त्याच दरम्यान आरोपी आणि त्याचे इतर 2 साथीदार यांनी सदर फिर्यादीला मारहाण करून चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून निघून गेली अशी तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने तक्रार दाखल केलेली आहे। फिर्यादीचे नाव दर्शन धीरज यादव, राहणार कामटे इथला फिर्यादी आहे। त्याची ओला उबेर गाडी होती आणि त्या 3 आरोपी अटक केलेले आहे। आपण तिन्ही आरोपीचे प्रेम अनिल सावरबंदे, अंकित राजकुमार पिल्लेवाल आणि नंदू अनिल तिघरे हे तिन्ही राहणारे तालुका पवनीचे इथले आहेत आणि तिघांना पण आपण सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। सदर दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेली दोन्ही 4 चाकी वाहने जप्त केलेली आहेत। त्याप्रमाणेच वाहनामधून चाकूचा धाक दाखवलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास आम्ही करत आहोत। सदरची कामगिरी झोन 4चे पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे आणि इमामवाड्याची DB पथक सपोनी पवार यांनी सदर कामगिरीसाठी तात्काळ सदर आरोपीचा शोध घेऊन आरोपीच्या गावी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेली आहे।